माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार आणि कार्य या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. मित्रों नमस्कार. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला दे मंदिर ये हमारा. असा समानतावाद आपल्या कवितेतून ज्यांनी मांडला ते होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अशा ओळींमधून देव मिळवायचा असेल तर त्याकरता तुमच्या मनामध्ये आधी शुद्ध भाव असावा लागतो, असा संदेश आपल्या कवितेतून दिला तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातलं मोझरी हे गाव म्हणजे त्यांची कर्मभूमी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे ग्रामविकास, सामाजिक एकता, अंधश्रद्धा निर्मूलनाचे सच्चे पुरस्कर्ते. आज याच महान विभूतीच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आणि विचार उलगडून सांगण्याकरता आम्ही आमच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांना. डॉक्टर मिरगे हे शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयात मराठीच्या विभागामध्ये कार्यरत आहेत. लेखक आहेत, वक्ता आहेत. इतिहासाचं संशोधन हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. शिवाय संत साहित्य आणि तरुणांच्या प्रश्नांचे अभ्यासक म्हणूनही ते सुपरिचित आहेत. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जीवनकार्यावर महाराष्ट्रभर जी व्याख्यानं आयोजित केली गेली होती त्यामध्येही त्यांचा सहभाग होता. संत चिंतन, तुकोबांचा आत्मविष्कार, निष्काम कर्मयोगी श्री शंकरभाऊ पाटील, वैचारिक मंथन, तरुणाईचे पडघम असे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. किल्ले भटकंती, इतिहास लेखन, संशोधन यात त्यांना विशेष रुची आहे. तर असे डॉक्टर राजेश मिरगे आज आपले पाहुणे आहेत. त्यांचं आपण सुरुवातीला कार्यक्रमात स्वागत करूयात. सर नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमात. नमस्कार सर. आपलं खूप खूप स्वागत. आभारी आहे सर. सर खूप छान विषय आज आपण आपल्याकडे घेतलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याच जिल्ह्यातले संत आहेत आणि ज्यांना राष्ट्रसंत म्हटलं जातं असे संत. अगदी सुरुवातीला मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की समाज क्रांतीची कार्यशाळा होती राष्ट्रसंत म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो, तर त्यांचा जो स्वधर्माचा विचार नेमका होता तो काय होता यानं आपण सुरुवात करू या प्रश्नानं. तर याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ज्ञानदेवांचा विश्वधर्म आणि तुकोबांचा विष्णुमय धर्म या धर्माच्या परंपरेतला हा विचार पुढे नेण्याचं काम वंदनीय राष्ट्रसंतांनी केलं. राष्ट्रसंतांनी साधारणतः संतांनी आध्यात्मिक विचार मांडले, त्याच्यामध्ये प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर विचार मांडले. बरोबर. पण प्रवृत्तीपर समाजाला जागृत करून समाज निर्माण करण्याचं जे ऐतिहासिक कार्य आहे संतांच्या मालिकेमधलं, एक ऐतिहासिक आणि आगळंवेगळं नाव म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत आहे. ज्यांनी अध्यात्माच्या उन्नतीचा भटसर विचार केला, आत्मोन्नतीचा केला, सोबत देशोन्नतीचा विचार करत समाजोन्नतीचा विचार केला. बरोबर. हे त्यांच्या विचारांचं एक आगळं वेगळं. आताच्या काळामध्ये याला लोकल टू ग्लोबल हा विचार राष्ट्रसंतांनी त्या काळामध्ये 80 वर्षापूर्वी साधारणतः मांडला. म्हणून त्यांना आपण नव्या युग धर्माच्या प्रेरणा समाजमानात मांडणारे विचारवंत मानतो. जात, धर्म, वर्ण, भाषा यांच्या पलीकडे जाऊन निखळ मानवी सत्वाची आराधना करणारे वंदनीय राष्ट्रसंत आहेत. म्हणून त्यांनी मनुष्य धर्म मांडला, कुटुंब धर्म मांडला, समाज धर्म मांडत, देश धर्म मांडत वंदनीय राष्ट्रसंतांनी वैश्विक धर्माची संकल्पना मांडली. म्हणून ते म्हणतात मंथन किया है हर धर्म का, हर पंथ का, हर देश का. पुढे ते फार सुंदर मांडतात की आज धर्माच्या संदर्भामध्ये वेगवेगळे विचार व्यक्त केल्या जातात, पण ते म्हणतात धर्म वही होगा जो सबको ईमान दे, शुद्ध खान पान दे, जो देश को बलिदान दे, जो भूखे को काम दे. म्हणून ते म्हणतात धर्म सांगायचा नसतो, धर्म हा जगायचा असतो. आणि तरुणांच्या कर्तृत्वातून, आविष्कारातून उद्याचा भारत जर निर्माण करायचा असेल तर तो तरुणांनी निर्माण केला पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतली. आणि त्यांनी अखिल भारतीय साधू संमेलनामध्ये वाराणसीला
एक साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संमेलन झालं होतं. त्या संमेलनामध्ये सगळ्या साधूंना वंदनीय राष्ट्रसंत प्रश्न विचारतात की गाव कुसाबाहेर असणाऱ्या उपेक्षित अशा बहुजन वर्गातल्या सर्वसामान्यांसाठी साधूंनी काय केलं. बरं, हा ऐतिहासिक सवाल त्यांनी तेव्हा आणि हा परखड प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं होतं की या अध्यात्माच्या सोबत समाजाच्या उन्नतीचा ही समाज क्रांतिकारक विचारधारा वंदनीय राष्ट्रसंतांची होती. म्हणून धर्म म्हणजे टिळेमाळ नाही, व्रतवैकल्य नाही, तर ते म्हणतात धर्म म्हणजे समाज निर्माणाचं काम. हे त्यांच्या विचारांचं आगळेवेगळेपण मला वाटतं. क्या बात आहे सर. राष्ट्रसंतांनी जो सामाजिक विचार मांडला त्याच्याबद्दल तुम्ही बोलत आहात. मला तुम्हाला थोडंसं राष्ट्रसंतांचं स्वातंत्र्य लढ्यातलं जे योगदान आहे की तिकडे थोडंसं आणायचं, तर त्याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल. त्यांच्या कार्याचं भटसर 2 पद्धतीचं आपल्याला विश्लेषण करता येईल. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेलं काम आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर त्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून देशाच्या खेड्यांचं उभारणी करण्याचं त्यांचं काम. ते म्हणतात की देशसेवा राष्ट्रसेवा सर्व धर्मच आहे. सर्व धर्मापेक्षा देशसेवा राष्ट्रसेवा ही महत्वाची आहे. तानाजी मालुसरे, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सगळे सवंगडी यांच्या ऐतिहासिक गोष्टी त्यांनी भजनातून सांगितल्या आणि तत्कालीन काळातल्या तरुणांच्या मनामध्ये हा राष्ट्र जागवा अभियान देशभर त्यांनी राबवला. विशेषतः त्यांनी विदर्भावर 11ही जिल्ह्यातून ही सगळी मूस बांधली स्वातंत्र्य लढ्यामध्ये. ते मथुरेमध्ये जेव्हा गेले तेव्हा ते असं म्हणतात की बंसी को बजाना छोड दे, बनचक्र सुदर्शनधारी. हे कृष्ण, आता तुला या सगळ्या इंग्रजांच्या विरोधात तुला लढावं लागणार आहे. म्हणून त्यांचं 1942 सालचं भारत छोडो जे आंदोलन गांधींनी पुकारलं होतं, त्यामध्ये त्यांनी त्यांचं ऐतिहासिक वचन सगळ्यांना माहितच आहे की झाड झडवले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी. किती स्फुरण देणारं काव्य आहे. स्फुरण देणारं. आणि या स्फुरणापायी हजारो तरुण विशेषतः विदर्भातले, महाराष्ट्रातले त्यात उतरलेत. 1939 साली त्यांनी वरखेडला संमेलन घेतलं. 1940ला अकोल्याला शीख परिषद घेतली आणि गुरुदेव मासिक ते चालवायचे, श्री गुरुदेव मासिक. आणि त्या मासिकाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांनी या संदर्भातली देशभक्तीच्या, राष्ट्रनिर्माणाच्या, स्वातंत्र्यपूर्व लढा जो आहे तो लढा अतिशय ऊर्जावान करण्यासाठी त्या पद्धतीचं लेखन सुद्धा केलं. आणि त्या काळातलं प्रभावी माध्यम लेखन करणं. लेखन हो. आणि आता सारखी माध्यमं त्यावेळेला नव्हती. म्हणजे वंदनीय राष्ट्रसंतांनी भाषण केलं, भ्रमण केलं आणि भजन केलं, खंजेरी भजन. बरोबर. त्या माध्यमातून त्यांनी. आणि यामध्ये मग स्वातंत्र्याच्या नंतरचं काय योगदान. मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की त्यांनी स्वातंत्र्यानंतर जे काही भारत देश उभा करायचा होता, कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य फक्त कागदावर मिळालं होतं. बरोबर. आणि संपूर्ण देश उभा करण्याचं काम तत्कालीन प्रधानमंत्री पंडित नेहरू यांच्यावर जबाबदारी आली होती. मग देश जर उभा करायचा असेल तर देश कोणामुळे उभा राहतो, तर या देश हा महान पुरुषांमुळे आणि सोबत असणाऱ्या त्यांच्या तरुणाईमुळे उभा राहतो. आणि शेवट एक विचार लागतो त्याच्या मागे, त्याला विचार लागतो आणि अधिष्ठान लागतं. ते त्यांनी अधिष्ठान दिलं. ते म्हणाले की ग्रामजयंती हा जो दिवस आहे, 80% जर लोक खेड्याबादे राहतात, कृषी क्षेत्रात राहतात, कृषीवर ते जीवन जगतात. तर वंदनीय राष्ट्रसंतांनी सर ग्रामजयंती, आपली जी जयंती आहे ती ग्रामजयंती मानावी, त्यांनी असं म्हटलं. खरं. आणि म्हणूनच ग्रामगीता लिहिली त्यांनी, शहरगीता किंवा देशगीता नाही लिहिली. म्हणजे हा विचारच किती अगदी तळागाळातला होता ग्रामगीतेपासून. म्हणजे अभ्यासक असं म्हणतात ना सर की खेड्यातल्या जीवनाचा इतका सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास, त्यांच्या समस्यांचा अभ्यास आणि त्यावर मात करीत ही खेडी विकासाच्या प्रवाहात आणण्याचं इतकं बारकाईनं जो अभ्यास जो असेल ना, त्या भारतामध्ये वंदनीय राष्ट्रसंतांनी केला. म्हणून ते म्हणतात की आपलं गावच भू वैकुंठ आहे. ग्रामाचं संवर्धन झालं पाहिजे, आपापसातले कलह मिटले पाहिजेत. हा ग्रामोन्नतीचा पाया आहे. आपलं जीवन सामूहिक बनवा आणि सर्वांच्या प्रयत्नातून देशाचं निर्माण करा, असं राष्ट्रसंत म्हणतात. म्हणजे माणूस घडवण्याची संकल्पना होती त्याच्या मागे, ती महत्वाचीच होती. म्हणून ते म्हणतात की बलवान जो पडलेल्यांना नीती पथावर आणतो तो गुणवान, वाईट लोकांना मुख्य प्रवाहात आणतो. जो बुद्धिमान अडण्याला ज्ञान संपन्न करतो. जो धनवान असेल तो गरिबांसाठी दान करतो. अशा लोकांनी पुढे आलं पाहिजे. खरं असं आव्हान त्यांनी तेव्हा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देश उभारण्यासाठी सगळ्या लोकांना केलं होतं. ज्यांना म्हणतो ना आपण की ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्याच्याकडे धन आहे त्यांनी धन द्यावं, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्यांनी शांत बसावं थोडंसं.
नाही, ही संकल्पना तुमची मी मांडणार आहे पुढे, समयदान संकल्पना येईल त्या मुद्द्यावर. म्हणजे किती सुंदर तत्वज्ञान आहे या सगळ्या गोष्टींच्या मागचं. पण तुम्ही शेवटचं जे बोलत की ज्यांच्याकडे काहीतरी शांत बसावं अधिक महत्वाचं आहे. म्हणजे काय होतं म्हणजे आताच्या काळामधलं ते दुर्दैव आहे आपलं, असं म्हणता येईल की ज्यांच्याकडे काही नाही ते सल्ले देण्याचे कामं करतात आणि चांगल्या कामामध्ये अडथळा अशा लोकांचा असतो. सर, आपण चर्चा करतोच आहोत, पण आता पहिलं गाणं आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं आमच्या श्रोत्यांना ऐकवण्याची वेळ झालेली आहे, तर तुमच्या आवडीचं गीत ऐकूयात आपण. बरोबर. तर कुठलं ऐकवाल गाणं? वंदनीय राष्ट्रसंतांचं जे भजन आहे, तन मन धन से सदा सुखा. तर मित्र हो, ऐकूयात आपण डॉक्टर राजेश मिरगे सरांच्या आवडीचं हे गीत. मित्र हो, नमस्कार. अमरावती कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत संत साहित्याचे अभ्यासक विश्लेषक डॉक्टर राजेश मिरगे सर. राजेश सर, तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली आहे. हो. आणि ग्रामविकासातून देश विकास होतो, अर्थात राष्ट्राचं नवनिर्माण होतं. तर ही जी संकल्पना आहे ही कशी विस्तृत करून सांगाल आम्हाला? राष्ट्रसंतांच्या कार्याचा महत्वाचा परिपाक म्हणजे ग्रामगीता. आणि ग्रामगीता ही भारताचं नवनिर्माण करणारी आहे असं संकल्पना राष्ट्रसंतांनी मांडली. आणि त्यांनी हा ग्रंथ ग्रामनाथाला अर्पण केलेला आहे. अच्छा. त्यांनी ग्राम गोकुळाचं स्वप्न पाहिलं आणि राष्ट्राच्या नवनिर्माणासाठी. ग्रामनाथ म्हणजे काय अपेक्षा? ग्रामनाथ खेड्यातला सामान्य माणूस, कॉमन मॅन. अरे वा. की जो शेती करतो अच्छा. आणि उद्याच्या भारताला सक्षम करतो कृषी क्षेत्रामध्ये. साधारणतः या अर्थानं त्यांनी ग्रामनाथ त्याला म्हटलेलं आहे. जो शेतात घाम गाळतो तो त्याला ग्रामनाथ. अरे वा, क्या बात. आणि घामाला महत्व आहे, श्रमाला महत्व आहे. खरं. जसं वंदनीय राष्ट्रसंतांसोबत गाडगेबाबांनी श्रमाला अधिक प्रतिष्ठा दिली. नाही, कारण श्रम नाही तिथे घाम नाही. तिथे घाम नाही, जिथे घाम नाही बिना परिश्रमाचं घाम कसं आहे? आणि तिथे झोप नाही, तिथे शांतता नाही. हे सूत्रच आहे सगळं. मग ग्राम हा देशाचा नकाशा असल्याने त्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय दृष्टीने त्याला सर्वांगीण बदल व्हावा. आणि ग्रामगीता त्या अर्थाने त्यांनी ग्रामगीता अर्पण केलेली आहे. वंदनीय राष्ट्रसंत पुढे असं म्हणतात की विचार शुद्धता सर, आचार शुद्धता आणि कर्म शुद्धता ही अधिक महत्वाची त्यांनी मानली, जी आजच्या घडीला खूपच गरजेची आहे. खूप गरजेची आहे. म्हणजे विद्यमान काळामध्ये या सगळ्या गोष्टींचं महात्म्य परत एकदा पटायला लागलेलं आहे. तुम्ही मला औपचारिकरित्या मग म्हणालात होतात की आज आपल्याला प्रवृत्तीने बदलली आहे आपली. नाही, माणूस तोच आहे, माणूस तोच, प्रवृत्ती तीच आहे. मला हे 3 शब्द खूप आवडले त्यांचे, की आचार शुद्धता, कर्म शुद्धता आणि विचार शुद्धता. शेवटी शुद्धता महत्वाची, छोटी शुद्धता महत्वाची आहे. म्हणून ते सामुदायिक प्रार्थना आणि त्या सामुदायिक जीवनाकडे आपण गेलं पाहिजे आणि ग्राम कुटुंबाला सुखी केलं पाहिजे. ते म्हणतात सर्व सुखासं ग्रामासं सुखी करावं, अन्न वस्त्र निवारा. 41 अध्याय आहेत, विविधांगी विषय आहेत, 8 पंचक आहेत आणि 4675 ओव्या आहेत. आणि काय नाही ग्रामगीतेमध्ये सर, देवदर्शन आहे, संसार परमार्थ आहे, वर्णव्यवस्था, आचार धर्म, भारतीय खेड्यांचा हा खेड्यातल्या माणसांचा विचार आहे, विवाह संस्कार आहे, महिलोन्नती आहे, उत्सव आहे, अवतार कार्य, प्रारब्ध, दलित सेवा, वैवाहिक जीवन, या सगळ्या विषयावर समर्पित केली. माणसाच्या आयुष्याचे सगळे घटक समाविष्ट झालेले आहेत. हो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मार्च 1956 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुख हे जेव्हा भारताच्या लोकसभेमध्ये बोलत होते, तेव्हा ते म्हणतात ग्रामगीता हा भगवद्गीतेचा पुनरावतार आहे आणि राष्ट्र निर्माणाचा आराखडा आहे. म्हणून मी आवाहन करतो हाऊसमध्ये सगळ्या देशातल्या, राज्यातल्या लोकांना की ग्रामगीतेचा अनुवाद आपल्या स्वभाषेमध्ये करावा आणि आपल्या खेड्यांच्या विकासाचा ऍक्शन प्लॅन तयार करावा. किती. आणि विभी कोलते तर म्हणतात महाराजांचं व्यक्तिमत्व हे आध्यात्मिक, सामाजिक अनुभूती देणार आहे. कुसुमावती देशपांडे म्हणतात की महिलोन्नती आणि वैवाहिक जीवन याविषयी 70-80 वर्षापूर्वी जे ग्रामगीतेमध्ये मंथन केलेलं आहे ते आपल्या प्रागतिक, विज्ञानवादी आणि स्त्री सक्षम चळवळीचं अतिशय महत्वाची विचारधारा मानली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की सर, या प्रसंगी की उद्याचा 47 सालचा विकसित भारत जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी ग्रामगीतेचं अधिष्ठान हे विकासाच्या समोर असलं पाहिजे. बरोबर आहे. ती विकासाची ब्ल्यूप्रिंट असली पाहिजे. खरं. यापेक्षा आता काय अधिक सांगणार? म्हणजे सगळं महात्म्य अधोरेखित झालेलं आहे 2 ओळींमध्ये. 2 ओळी. मला खरं तर तुम्हाला ना तुकडोजी महाराजांची सामूहिक प्रार्थना हो या विषयाकडे आणायचं आहे की त्याचं विश्लेषण कसं कराल? मी आजच वर्गात विद्यार्थ्यांना स्किल ओरिएंटेड एनईपीच्या अभ्यासक्रमामध्ये इंटर डायलॉग, अंतर्गत संवाद हा महत्वाचा मुद्दा, स्वतःशी संवाद. मी त्यांना म्हटलं आपण आरशामध्ये नुसतं भांग पाडण्याकरता, मेकअप करण्याकरता बघत नाही, तर स्वकडे सुद्धा बघितलं पाहिजे. बरोबर. तर मला वाटतं प्रार्थना हा आपल्या भारतीय धर्मातला, सगळ्या धर्मांमधला अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि प्रार्थना ही सामूहिक असते.
आणि इतरांच्या कल्याणासाठी म्हटलेली असते. बरोबर. हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जसं ज्ञानेश्वरांनी पसायदान जगाच्या कल्याणाकरता मांडलं. वैश्विक विचार मांडला. वैश्विक विचार मांडला. आणि ते विचारधन नंतर अमेरिका म्हणते की 2002 साली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर की या जगाला सगळ्या वैश्विक कल्याणाची गरज आहे. ज्ञानदेवांनी 12व्या शतकात म्हटलं. ही महाराष्ट्राची, या देशाची वैचारिक प्रगती आहे. ती अमेरिकाने पूर्ण करू शकत. बरोबर. आणि विश्वाचं तत्वज्ञान फिरूत परत भारताकडेच येतं. भारताकडे येतं. बरोबर. म्हणून ती प्रार्थना ही मानवाच्या आध्यात्मिकतेचं, सत्याचं अधिष्ठान करणारी आहे, जीवाचा परमधर्म व्यक्त करणारा आहे आणि त्याचा संबंध समाजाच्या विकासाशी आहे. प्रार्थना एक शक्ती आहे ते म्हणतात आणि प्रार्थनेतून धर्माचं अपुरं कार्य जाते. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की सर्व धर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. क्या बात. त्यांचं जे शब्द आहेत की हय प्रार्थना गुरुदेव असे, यह स्वर्ग समसंसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. मला सर यातले 2 शब्द खूप आवडतात. एक स्वर्ग समसंसार हो आणि दुसरा आहे परमार्थमय व्यवहार हो. आज आम्हाला जर उद्याच्या भारताचा स्वर्ग जर करायचा असेल, कुटुंबाचा स्वर्ग करायचा असेल, समाजाचा स्वर्ग करायचा असेल, तर आम्हाला सर्वात महत्वाची अट राष्ट्रसंतांनी सांगितली, तुमचा माझा व्यवहार आज परमार्थमय आहे का? फार मोठा प्रश्न विचारला गेला. सर, आपण इथेच परत एकदा थांबूया. परत एकदा तुमच्या आवडीचं एखादं चित्रपट गीत जे तुम्हाला आवडतं आणि या तत्वज्ञानाशी मिळतं जुळतं आहे. तर राष्ट्रसंत जसं म्हणायचे की थांबू नका, चालत राहा. हो. तर असं एखादं गीत तुम्हाला सुचवतं? मला वाटतं की कभी रुक जाना नहीं. क्या बात है. किशोर कुमारचं जीवनाच्या संदर्भातलं रुक जाना नाही तू कही हार के, तो कही हार के, तो ज्या प्रयत्नवादाची त्याच्यामध्ये सांगड घातलेली आहे त्या ऐकण्यास हरकत नाही. परत एकदा ते आवडेल मला. राष्ट्रसंतांनी सांगितलं. श्रोते हो, ऐकूयात डॉक्टर राजेश मिरगे सरांच्या आवडीचं हे गीत. मित्र हो, आपण ऐकता आहात कार्यक्रम नमस्कार अमरावती आणि आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर राजेश मिरगे. राजेश सर, आपण आता समारोपाकडे या मुलाखतीच्या आपण जातोय. घड्याळ सांगताय की आता वेळ होत चालली आहे. तर अगदी शेवटचे 2 प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत की 1955 हे ते वर्ष होतं की जपानमध्ये भरलेल्या विश्वशांती आणि विश्वधर्म या 2 परिषदांमध्ये राष्ट्रसंतांनी नेतृत्व केलं होतं भारताचं. तर त्यांच्या या जपान यात्रेबद्दल पण आम्हाला जरा उत्सुकता आहे, तर ते कसं सांगाल? वंदनीय राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेसोबत मेरी जापान यात्रा हे अतिशय सुप्रसिद्ध त्यांचं पुस्तक आहे प्रवास वर्णनाचं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांचं भजन, लोकांना त्यांची भाषा कळत नव्हती, पण ते म्हणतात की जो दिल की बात समज सकते है उन्हें भाषा की जरूरत नाही आहे. आणि त्या अर्थानं त्यांचे 23 जुलै 1955 या वर्षी 21 भाषणं खंजिरी भजनाचे त्या ठिकाणी झाले आणि याचा विषय होता विश्व ऐक्य आणि बंधुभाव होता. तर ते त्या ठिकाणी ते भजन त्यांनी जे केलं की मानवतेच्या विशाल व्यापक धर्माची मांडणी त्यांनी त्याच्या भजनामध्ये केली. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशी का मंदिर यह हमारा. ही भारताची वैश्विक भूमिका आणि वैश्विक शांततेविषयी त्यांनी केलेलं वक्तव्य हे लोकांना खूप आवडलं. मग ते म्हणतात की धर्माची शिकवण काय सांगते, संत, महंत, नेते, शासक, संशोधक या सगळ्यांनी एकत्र येऊन आपण विकासाचा प्रयत्न केला पाहिजे. आज आम्ही हायड्रोजन बॉम्ब तयार केला, पण तो विनाशाकरता केला आणि तो टाकणार कोणावर आहोत? माणसांवर. तो माणसांवर टाकणार, विनाशाकडेच जातोय. अगदी बरोबर आहे. मग राष्ट्रसंत म्हणतात उद्या मेळघाटामध्ये जर कुपोषण आहे तर ते कुपोषण थांबवता येईल का आपल्याला? असं काही अस्त्र निघालं का? जिथे दंगे होतात तिथे बंधुभाव निर्माण होण्यासाठी एखादा विचार मंथन करण्यासाठी एखादा बॉम्ब टाकता येतो का? ही प्रगती आम्ही नाही केली, आम्ही विनाशाची प्रगती केली. म्हणून वंदनीय राष्ट्रसंतांनी म्हटलं की आम्हाला जागतिक वैश्विक धर्म जर उभारायचा असेल तर आम्हाला शांतता प्रस्थापित केली पाहिजे आणि प्रत्येकाशी व्यवहार हा परमार्थमय व्यवहार असला पाहिजे. आज इराणचं आणि अमेरिकेचं जे काही चाललं आहे यावरून आपण विचार करा की संपूर्ण जग आज अडचणीच्या उंबरठ्यावर उभं आहे. खरं. म्हणून अमेरिकेतील विदुषी फ्रान्सिस काझार्ड ह्या ज्या आहेत त्या म्हणतात जपानच्या दौऱ्याच्या संदर्भात, अशी व्यक्ती मी जीवनात प्रथमच पाहत आहे की मला त्याची भाषा येत नाही, पण तो आपल्या मनानं निर्मळ, मनमिळावू स्वभावानं, नैसर्गिक ज्ञानानं आणि खंजरीच्या माधुर्यानं त्याने अख्ख्या जपानला वेळ लावला आहे. क्या बात आहे. तर मला वाटतं की ही जपानमधली त्यांची भजनाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून वैश्विक ऐक्य साधण्याची जी भूमिका एक 60-70 वर्षाच्या आधी राष्ट्रसंतांनी मांडली, मला वाटतं सर आज 2026 चाललं आहे, 2 युद्ध जगात चालले आहेत, 3ऱ्या उंबरठ्यावर आपण उभे आहो. महाविद्याच्या राष्ट्रसंतांच्या या भजनांची आणि त्या भजनातून आलेल्या शब्दांची कृती जगभर व्हावी
आणि विश्वशांती प्रस्थापित होऊन सामान्य माणसाला जगता यावं अशी प्रार्थना मला या ठिकाणी करावी. खरं सर, म्हणजे ही जी मोठी माणसं असतात यांना किती पुढच्या गोष्टी दिसत असतात आधी, आणि मग त्यांना ते सांगतात त्यांच्या तत्वज्ञानात. सर, ते व्हिजनरीच असतात, त्यांना दृष्टी असते उद्याच्या 100 वर्षाची. खरं आहे. आपण सामान्य माणसं, आपल्याला उद्याचे कळत नाही कळत. खरं आहे. सर, अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न, की आजची वर्तमान स्थिती, स्वराज्याचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रसंतांचा तरुणाईला काय संदेश त्यांच्या अनुषंगाने आज तुमच्या माध्यमातून आमच्या तरुणाईला? सर, 140 कोटी तरुणांच्या देशामध्ये जर 70 कोटीहून अधिक वय वर्ष 15 ते 35 वयोगटातले तरुण आणि जगातला सर्वात यंग ब्लड भारताकडे आहे. आपण असं म्हणतोच. आणि एक तरुणांचा देश आहे. एपीजेंनी म्हटलेलंच आहे की भारत सक्षम भारत 2020 ही संकल्पना मुळात तरुणांच्याच खांद्यावर आहे. पण डिजिटल प्लॅटफॉर्मवर जो गुंतला आहे त्यातून त्यांना बाहेर आलं पाहिजे, त्या सोशल माध्यमातून बाहेर आलं पाहिजे. आणि क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता हा तरुणाचा गुणधर्म असतो. राष्ट्रसंतांनी या सृजनशीलतेला वाव देण्याचं आव्हान सातत्यानं केलेलं आहे. ते म्हणतात की आज आपण या कर्तव्य भावनेतून आपण पुढे आलं पाहिजे आणि आपापल्या क्षेत्रात तरुणांनी क्रिएशन केलं पाहिजे वेगवेगळ्या कामाचं. त्यातून देश उभा राहतो. म्हणजे एपीजे अब्दुल कलामांनी आपल्या निर्मितीतून भारताला मिसाईल दिले, जयपूर फुटवेअर दिले, तात्यासाहेब लहानेंनी क्रांती केली, म्हणजे डोळ्यांचे मोठे ऑपरेशन्स करून सर्वसामान्यांना दृष्टी दिली. हे तत्कालीन काळातले तरुणच होते. मला वाटतं राष्ट्रसंत असं म्हणतात की या सगळ्या तरुणाईला त्यांनी आवाहन करीत आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आपण देशाच्या उन्नतीचे महत्वाचं कार्य आपण करूया आणि यातून देश बांधूया, ही त्यांची महत्वाची भूमिका लक्षात घेता शेवटी ते असं म्हणतात, मिट जाए हिंसाचार सब, मानव बने सबके लिए, हिंसा पशुवत कर्म है, यह कह सके सब साथ मिल, ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में, साधु संत का, तब शांती होगी विश्व में, तुकड्या कहे पथ अंत का. हा विचार घेऊन तरुणांनी हा देश उभा करण्याचं ऐतिहासिक आव्हान राष्ट्रसंतांनी केलं आहे. आपण ते कृतीत आणूया असं मला शेवटी मनोमन वाटतं. खरं हे सध्याच्या तरुण पिढी पुढचं आव्हान आहे. आणि ते आव्हान कसं पेलायचं हे राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे. त्या विचारांवर चालण्याची फक्त सध्याच्या तरुणाईला गरज आहे. आणि ही जी रीळमध्ये अडकलेली तरुणाई आहे त्या रीळमधून त्यांनी स्वतःचा पाय आता सोडवला पाहिजे. मी तर असं म्हणेन डिजिटल उपवास आठवड्यातून एकदा त्यांनी केला पाहिजे. खरं असं केलं केलं पाहिजे कन्सेप्टनुसार. खरं. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या आकाशवाणी अमरावतीच्या श्रोत्यांना खूप महत्वाची, खूप मोलाची माहिती दिलीत. त्याबद्दल मी आकाशवाणी अमरावतीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि आमच्या सर्व आकाशवाणीच्या परिवाराच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद सर, आपला आभारी आहे. श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार आणि कार्य या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं नितीन भट यांचं. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा.